इंडस्ट्रीनी कायम एक अंतर ठेवून इंडस्ट्री वागत आली. किंवा इंदिरा नाटकाची जर जाहिरात दिसत होती तर ते लपवलं का जातं? पण याचा त्रास व्हायचा नाही, हे त्रास करून घेऊ नये. नाही नाही, तुम्हाला डेली सोपमध्ये काम करायचं असेल तर त्रास कशाचाच करायचा नसतो. मला 1-2 नटांनी आणि दिग्दर्शकांनी नंतर सांगितलं की अरे तू इतकी साधी आहेस का वागायला. आम्हाला वाटलं होतं की बापरे, ही मतकरींची मुलगी आहे, कशी वागेल कोण जाणे. म्हणजे रत्नाकर मतकरी हे जे नाव आहे ते जोडीला असणं हे किती जशी मला बाबांमुळे कामं मिळाली तशीच मला बाबांमुळे कामं नाही पण मिळाली. त्यावेळी जेव्हा मी बक्षीस घ्यायला गेले, बक्षीस मिळालं, तेव्हा माझ्या मनात असं आलं की माझ्याबरोबर नॉमिनेटेड ज्या दोघीजणी होत्या त्या दोघींकडे माझ्यापेक्षा जास्त कामं होती. बक्षीस मला मिळालं, पण मला असं वाटलं की इंडस्ट्री उचलते त्यांना आहे, कोणतं माणूस कोणत्या भूमिकेला चालेल हे आपण नाही ठरवू शकत. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये येणारे कलाकार यांची एक पार्श्वभूमी की ज्याला आपण बॅकग्राऊंड म्हणतो ही वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे काही जण एका अभिनयाच्या वेडातून येतात, काही जण या क्षेत्रामध्ये येतात ते आपण लोकप्रिय व्हावं, पण काही कलाकार असे आहेत की त्यांची एक साहित्यिक अशी पार्श्वभूमी आहे. हा अगदी वेगळा ही अतिशय वेगळी अशी गोष्ट आहे. आणि आज आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओमध्ये ज्या अभिनेत्री आलेल्या आहेत त्यांची पार्श्वभूमी अशीच आहे. त्यांचे वडील हे मराठीतील फार मोठे साहित्यिक, लेखक, चित्रपट पटकथाकार म्हणून ओळखले जायचे. त्यांचा बंधू चित्रपटाच्या माध्यमाचा अतिशय चांगला अभ्यास असणारा म्हणून ओळखला जातो. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरच्या त्यांच्या बंधूंच्या पोस्ट या चर्चेत असतात, गाजतात. त्यांचा मराठी हिंदी सिनेमाचं झालं पण जगभरातील सिनेमांचा चांगला अभ्यास आहे. तर अशा आहेत सुप्रिया विनोद. नमस्कार. नमस्कार. आमच्या या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुमचं स्वागत. मला प्रश्न जो करायचा, आता मी जी बॅकग्राऊंड सगळी सांगितली त्याला धरूनच असा प्रश्न करायचा आहे की ज्या कलाकाराची, ज्या अभिनेत्रीची पार्श्वभूमी अशा पद्धतीची आहे की वडील साहित्यिक आहे, मान सन्मान मिळवलेले आहेत, त्यामुळे अशा कुटुंबामध्ये किंवा भाऊ हा साहित्यिकी आहे आणि सिनेमाचा जाणकारी आहे. अर्थात तुमच्या वडिलांनी म्हणजे बाबांनी सुद्धा सिनेमा माध्यमामध्ये काम केले, नाटकाच्या क्षेत्रात काम केले. तर हे जे सगळं आहे हे सगळं घेऊन जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये वावरतो आपण, तर ते वावरणं कसं असतं? सर्वप्रथम मला एक तुमचे आभार मानायला पाहिजेत की नेहमी माझी ओळख ही एका बाबांमुळे असते, तर यावेळी तुम्ही त्यात गणेशला इन्क्लूड केलं आहे. करायलाच पाहिजे. तर हे खूप मला छान वाटतं आहे की याचा अर्थ तो आता खूप नावाजलेला आहे. अर्थातच तो अभ्यासू आहे, विद्वान आहे, आणि मला ते खूप छान वाटलं की यावेळी माझ्या ओळखीमध्ये त्याची ओळख पण जोडली गेलेली आहे. पण त्याची ओळख ही माझ्या बरोबरीने होत आलेली आहे. त्यामुळे ओळखीचा परिणाम असा स्वतःच्या कामावर होत असेल तर तो बाबांचा म्हणायला पाहिजे की चांगला वाईट जो काय असेल तो. गणेश तर माझ्या बरोबरीनेच वाढत गेलेला आहे, त्यामुळे माझी कामं होत गेली, त्याची कामं होत गेली, पण बाबांचा परिणाम होताच. म्हणजे रत्नाकर मतकरी हे जे नाव आहे ते जोडीला असणं हे किती काय झालं, मी लहानपणापासून म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापासून काम करते. जेव्हा मला माहीतही नव्हतं की माझे बाबा नक्की किती मोठे आहेत. म्हणजे तेव्हासुद्धा ते गूढकथांसाठी प्रसिद्ध होतेच, त्यांची नाटकं होतीच. म्हणजे ते स्वतःच्या वयाच्या 16व्या वर्षापासून रेडिओवर त्यांच्या श्रुतिका होत आल्या आहेत. म्हणजे नुसते लिहित होते असं नाही, ऑलरेडी त्यांच्या श्रुतिका, एकांकिका या व्हायला लागल्या होत्या स्पर्धांमध्ये किंवा रेडिओवर.
त्यामुळे ते मोठे तेव्हाही होतेच. माझ्या जन्माच्या वेळीसुद्धा त्यांनी त्याच्या आधी 1 वर्ष त्यांनी बालनाट्य ही मुलांच्या नाटकांची संस्था काढली होती, ज्याच्याद्वारे ते मुलांची नाटकं करायचे आणि प्रायोगिक नाटकं करायचे. तुम्हाला तर माहीतच आहे हो. पहिल्यापासून. त्यामुळे ते मोठे होतेच. पण ते मला माहीत नव्हतं. म्हणजे आमच्या घरी असं नव्हतं वातावरण काही. खूप साधं वातावरण होतं. त्यामुळे शाळेतून मला कळलं की त्यांच्या कथा खूप भीतीदायक असतात, काही सस्पेन्स असलेल्या असतात, खूप त्या नावाजल्या जातात. हा किस्सा सांगण्यासारखा आहे. मी एकदा म्हटलं 3री-4थीत असेन. मी म्हटलं की वाचूच या यांचं काय असतं. घरात असायची पुस्तकं, पण आमच्या वाचनात लहान मुलांची किशोर कुमार अशी पुस्तकं जास्ती असायची. म्हटलं ह्यांचं एकदा एक कथा वाचूया आपण. म्हणून ना मी एक त्यांचा संग्रह घेतला, कथासंग्रह, आणि त्याच्यामध्ये अनुक्रमणिका बघायला घेतली. म्हटलं आता त्यातल्या त्यात आपल्याला कमी भीती वाटेल अशी कथा आपण घेऊया. आणि त्यात मला एक कळकीचं बाळ नावाची गोष्ट सापडली. म्हटलं त्यात बाळ आहे, म्हणजे ही जरा सोबर असेल, भीती कमी वाटेल. तर तुम्ही जर ती वाचली असेल कथा, ती खूप प्रसिद्ध कथा आहे. ती मॉन्स्टर बेबीवर आहे. म्हणजे त्या कळकीला जे मूल होतं, ज्याच्यासाठी ती बरंच काय काय करते, मंत्रतंत्र करते, खूप काय काय, आणि तिला सैतानी याचं मूल होतं. सैतानी काय म्हणतात, इन्स्टिंक्ट्स असलेलं. आणि मातृत्वाविषयीची गोष्ट होती. म्हणजे माझ्या लहान वयात मला ते कळणं ही कठीण होतं की आई ही शेवटी आई कायम असते, मग तिला कुठल्याही प्रकारचं मूल होवो असं सांगणारी ती गोष्ट होती. पण भयानक भीतीदायक होती. म्हणजे तिचं मूल होण्याचे प्रयत्न, त्यानंतर ते मूल, त्यानंतर अख्खा गाव तिच्या मागे लागलं. त्यानंतर काही मी त्यांचं वाचन बंद केलं. ते मी मोठी झाल्यावर वाचायला लागले. पण असं होतं. सो ते होते कायम प्रसिद्ध. पण मी लहानपणापासून जेव्हा जेव्हा काम करत आले, माझ्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. परिणाम पुढे होत गेला. आमच्याच संस्थेत कामं करत होते, शिकत होते, शाळेच्या परीक्षा बिरीक्षा असताना कामं करत नव्हते. त्यामुळे नेहमीप्रमाणे शिस्तीचं वातावरण घरात होतं. पण नंतर मात्र कळायला लागलं की हे काही वेगळं आहे आणि समाजाची वागणूक वेगवेगळी असायला लागली. म्हणजे जे वाचक किंवा प्रेक्षक असायचे त्यांचे, ते फार प्रेमाने बघायचे. आजही बघतात की मतकरींची मुलगी हे काही एक वेगळं रसायन असणार, ही गिफ्टेड व्यक्ती आहे अशा रीतीने. पण इंडस्ट्रीमध्ये मी तसं नाही म्हणणार. इंडस्ट्रीनी कायम एक काय म्हणतो आपण, एक अंतर ठेवून इंडस्ट्री वागत आली कायम. ती का मला माहिती नाही. मला 1-2 नटांनी आणि दिग्दर्शकांनी नंतर सांगितलं की अरे तू इतकी साधी आहेस का वागायला. आम्हाला वाटलं होतं की बापरे, ही मतकरींची मुलगी आहे, कशी वागेल कोण जाणे. हेही कदाचित असेल त्याच्या मागे. किंवा असं असेल की ही तर लहानपणापासून कामं करते, आपण हिला काय मोठं करणार, ऑलरेडी मोठ्या घरातली आहे. किंवा दिग्दर्शक म्हणून ही आपल्याला काय मान देणार, हिच्या घरात एवढा मोठा डिरेक्टर आहे. किंवा मी सत्यदेव दुबेंबरोबर 5 वर्ष काम केलं. सो ह्या सगळ्या वलयामुळे कदाचित असेल. पण एक अंतर राहत गेलं, त्यामुळे कामांवर नक्कीच परिणाम झाला. म्हणजे जशी मला बाबांमुळे कामं मिळाली, तशीच मला बाबांमुळे कामं नाही पण मिळाली काही बाबतीत. म्हणजे मी उदाहरण घर तिघांचं हवंचं सांगेन. घर तिघांचं हे नाटक खूप गाजलं बाबांचं त्यावेळी. रीमा, दिलीप काका, दिलीप प्रभावळकर आणि मी, अशा 3 जणांचं मिळून ते होतं. आणि वैजयंती चिटणीस वगैरेंचेही रोल्स खूप छान होते त्यात. मिलिंद पाठक पहिल्यांदा आला त्यातून. पण ह्या आम्हा तिघांवर ते नाटक होतं. तर ते खूप गाजलं. त्यात मला नाट्यदर्पण अवॉर्ड मिळालं, जे मला फार अजूनही अभिमान आहे की भक्ती बर्वे आणि सुरेश खरे त्यावेळी नाट्यदर्पणला परीक्षक होते आणि भक्ती बर्वेंनी मला निवडलं. हे मला आजही मोठं सन्मानाची गोष्ट आहे. तर सांगायचा मुद्दा हा की जेव्हा घर तिघांचं चालू होतं, त्यावेळी जेव्हा मी बक्षीस घ्यायला गेले, बक्षीस मिळालं, तेव्हा माझ्या मनात असं आलं की माझ्याबरोबर नॉमिनेटेड, त्या काळात पण नॉमिनेशन सुरू झाली होती, ज्या दोघीजणी होत्या त्या दोघींकडे माझ्यापेक्षा जास्त कामं होती. बक्षीस मला मिळालं, पण मला असं वाटलं की इंडस्ट्री उचलते त्यांना आहे. मग त्या कोण होत्या दोघी? प्रतीक्षा लोणकर होती आणि डॉक्टर उत्कर्षा नाईक होती. तर प्रतीक्षाकडे ऑलरेडी लग्न नावाचं नाटक आलेलं होतं सारंगांचं, आणि मी ह्या सगळ्यांना बघत होते. म्हणजे सारंगांनी पण बाबांचं जोडीदार केलेलं होतं लहानपणापासून, तेही मला पाहत होते.
पण मी हे अनेकदा अनुभवलं की त्या कुणाशी माझी दुश्मनी कधीच नव्हती. त्यांनीही मोठं व्हावं, आपणही मोठं व्हावं, बरोबर आहे. असंच असतं. पण हे मला दरवेळी मी ऑब्झर्व करत गेले की हे असं व्हायचं. त्याच्या मागे कारणं काहीही असतील. लोक ॲप्रिशिएट करायचे, अवॉर्डसाठी कन्सिडर नेहमीच व्हायचे किंवा आत्तासुद्धा त्या बाबतीत मी बऱ्यापैकी ब्लेस्ड आहे की कौतुक होतं. आणि ही मला खूप मोठी गोष्ट वाटते की काही नटांचं नाहीतर आपण असं पाहतो की त्यांच्या कामात काहीच कमी नसते, उत्तम करत असतात, पण त्यांना प्रेक्षकांनी कौतुक करण्याचं तेवढा हा नसतो. त्यांना त्यांच्यात स्पार्क वाटत नसेल किंवा काही असेल. पण माझं तसं नाही झालं. मला कौतुक भरभरून मिळत गेलं, मला रिव्ह्यूज अप्रतिम मिळत गेले. पण कामांच्या बाबतीत मात्र असं होत आलं. त्याच्या बाबतीत काय काय झालं मी अजूनही शोधते. विविध कारणं असू शकतात. पण काम का नाही मिळत राहिलं जसं म्हणावं तसं? मी म्हटलं तसं ते आता खरं पण कधी इतरांना अंतर्मुख- विचारायला हवं. जसं मला ह्या लोकांनी काहींनी सांगितलं की आम्हाला अशी भीती होती. हो, पण असं असू शकतं की मी सांगितली मगाशी जी कारणं की आणखी एक असंही गंमत झाली की मी लग्न झाल्याबरोबर ह्याला गेले, मस्कतला गेले. त्यानंतर परत येऊन 5 वर्ष काम केलं. बरंचसं बालाजीच्या सिरियल्समध्ये मी तेव्हा खूप काम हो. केलं. आणि नंतर मी दुबईला गेले पुन्हा, मला मुलगा झाला तेव्हा. आणि 5-6 वर्ष तिथे होते. तर त्याचंही मी पाहिलं की लोकांच्या मनात असं खूप राहिलं की ही नसते इथे. तेही असू शकतं. म्हणजे सुचिता बांदोडकरने, म्हणजे आताची सुचिता शब्बीर, तिने मला एकदा फोन केला जेव्हा माझं इंदिरा नाटक चालू होतं. फोन केला आणि म्हणाली की तू भारतात आहेस का, मला तुला एका सिरियलमध्ये कास्ट करायचं आहे. मी तिला म्हटलं की माझं इंदिरा नाटक चालू आहे, रोज जाहिरात आहे पेपरला, मग मी कशी नसणार भारतात. तर ती मला म्हणाली नाही, बरेच जण म्हणतात की ती नसते इथे, ती नाही आहे, तरी पण मी तुला फोन केला आहे. आणि मग मला गोठ सिरियल मिळाली, श्रावणबाळ रॉकस्टार दोन्हीसाठी तिने कास्ट केलं. आणि हां. गोठ तर माझी खूप आवडती सिरियल आहे. श्रावणबाळमधलाही रोल खूप वेगळा होता. तर असं होतं. म्हणजे हे अनुभव आहेत. पण हे जे आहे ना की लोक परस्पर एखाद्या कलाकाराबद्दल परस्पर ठरवतात. पण ही काय मानसिकता आहे? म्हणजे तसं म्हटलं तर मला वाटतं ही सगळ्या क्षेत्रामध्ये असावी. हां, आणि आपण फोन केला तर कळू शकतं ना की खरं काय आहे. हो, पण पण ते अशी- न जाणतच ठरवत असतात आपलं. हो, पण ते असं ठरवणं आणि पसरवणं ही ही वृत्ती काय आहे माणसाची? मला माहीत नाही. म्हणजे ती माणसं आपल्या समोर येत नाहीत, त्यामुळे आपण ते कोणी केलं आणि त्यांना ॲनालाइज नाही करू शकत. पण जेव्हा असं ऐकायला मिळतं तेव्हा आपण चकित होतो की हे असं का पसरवलं जातं. हां. किंवा करून बघ फोन, असं का नाही म्हटलं जात. किंवा इंदिरा नाटकाची जर जाहिरात दिसत होती तर ते लपवलं का जातं. सो मला माहिती हां. नाही का खरंच माणसं इतकी इनोसंट असतात की त्यांना खरंच असं वाटत असतं आणि ते सांगतात तसं. म्हणजे मला जर कोणी सांगितलं की अमुक माणूस कसा आहे, मला जरी वाटत असेल की तो नट किंवा नटी तितक्या जास्त वकुबाचे नाहीत, तरी पण मी तसं नाही सांगत. मी म्हणते की तुम्ही बोलून बघा त्यांच्याशी, त्यांना हां. कॉन्टॅक्ट करा. हां. तुमच्या रोलला कदाचित ते योग्य असतील तर बोला, किंवा तुमच्या दिग्दर्शकांना सांगा. आता 4 दिवस प्रेमाचेचं आत्ता कास्टिंग चालू आहे, आता ते येईल बहुतेक. हां. वामन केंद्रे परत 4 दिवस करतोय सुयोगसाठी. तर असंच चाललं आहे. ते मला विचारतात काही वेळा की ह्यांना घेऊ का, त्यांना घेऊ का, त्यांना घेऊ का. विचारा, बोला, पाहिजे असेल तर त्यांना 4 वाक्य म्हणून बघायला सांगा. छान आहेत मुलं आजची, छान आहेत, वेगळं. कारण का आपण कुणाची संधी घालवणं योग्य नसतं. करेक्ट. कोणतं माणूस कोणत्या भूमिकेला चालेल हे आपण नाही ठरवू शकत. ते दिग्दर्शक ठरवू शकतात, कुणीही ठरवू शकतं. आपण एखाद्याला संधी दिली आणि त्यांनी नाही नीट केलं तरी एक वेळ ठीक आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की 100 गुन्हेगार बाहेर सुटले तरी चालेल, पण एक हा निरपराधी माणूस जायला नको. Correct. तसं आपण कुणाचं काम नाही काढता कामा. पण हे मी झालेलं बघितलंय माझ्या बाबतीत खूपदा, आणि अजूनही होत असतं. आता माझ्या वयपरत मी आता ते सगळं गृहीत धरलेलं आहे. पण असं नाही वाटत की जे ज्यांना असुरक्षिततेची भावना असते असे प्रत्येक क्षेत्रात असतात, अशातूनच हे सगळं होत असेल, घडत असेल? असू शकतं. आणि मी ते बऱ्याचदा बघितले. आणि मी त्यासाठी आजच्या मुलांचं उदाहरण देणं, तर मी डेली सोप्स खूप करत असते. हां. तर तरुण मुलं जी आहेत ना, म्हणजे जी आता 20शीत 25शीत आहेत, 30शीपर्यंत आहेत, त्यांच्यामध्ये हा मनाचा मोठेपणा आहे जो मी पूर्वीच्या पिढ्यांमध्ये नाही पाहिला. अच्छा. हां.
त्यांना काय खूप गोष्टींना तोंड द्यावं लागतं आहे, पण कदाचित त्यांच्याकडे संधीही जास्ती असतील हां. किंवा त्यांची मानसिकताच तशी नसेल, ती का माहिती नाही मला. पण आता गावागावातून आलेली मुलं असतील, कुणीही असतील, पण ती एकमेकांना सांगतात. म्हणजे जसं सिनेमावाली मुलं करतात, कुठे पंजाबमधून येतील, कुठून येतील, साऊथून येतील आणि एकमेकांना सांगतात की ऑडिशन्स आहेत. आपली मराठी मुलं पण आता तसं करतात अच्छा, व्हेरी गुड. किंवा प्रेमाने वागतात, सिनियर्सकडनं शिकायला बघतात किंवा भाषेविषयी विचारतात. अशी मला खूप भेटलेली आहेत. तर मला ते खूप आवडतं. हां, म्हणजे ही ग्रोथ आहे चांगली, हं. हे असं नक्कीच. म्हटलं पाहिजे. बरं, दुसरं म्हणजे काय माहिती आहे ना, आता एक उल्लेख आला इंदिरा नाटकाचा. हं. आता इंदू सरकार जो सिनेमा होता मधुर भंडारकरचा, त्याच्यामध्ये पण आपल्या माननीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ही व्यक्तिरेखा साकारायला मिळाली. पुन्हा हे नाटक. मग तो योग कसा का आला एकदम? ती खूप मोठी गोष्ट आहे. इंदिरा. पहिलं असं झालं सुरुवातीचं की सगळ्यात आधी बाबांनी इंदिरा नाटक हां. लिहिलं आणि माझ्या वाढदिवसाला मला ते गिफ्ट केलं. अच्छा. हां, त्यांनी मला ते स्क्रिप्ट वाचून दाखवलं वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी आणि सांगितलं की हे तुझ्यासाठी नाटक. म्हणजे ही अनमोल गोष्ट आहे माझ्यासाठी की एखाद्या लेखकाने, एवढ्या मोठ्या लेखकाने इतक्या मोठ्या व्यक्तिरेखेसाठी आपला विचार केला आणि म्हटलं की हे तुझ्यासाठी. तर हे आपल्यातल्या अभिनेत्रीचाही गौरव आहे करेक्ट. आणि माणूस म्हणूनही कपॅसिटीचा गौरव. तर तसं झालं. पण तिथे ती एक चांगली घटना होती, पण त्यांनी काही ते नाटक येणार नव्हतं. ते नाटक येण्यासाठी खूप गोष्टी होत्या. तर त्यासाठी वेगळ्या लेव्हलचे प्रयत्न आवश्यक होते. ते सगळंच होतं. म्हणजे मी रंगवाच्यामध्ये माझं सदर चालू होतं, त्याच्यात मी इंदिराच्याबद्दल 2 भागात लिहिले, कारण खूप मोठा प्रोसेस होता. पण त्याच्यामध्ये एकदा त्यांनी असं केलं की आपले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड, त्यांच्याकडे काम करणारा एक मुलगा आमच्या मैत्रीत होता, आशिष पाडलेकर. तर त्यांच्यासाठी स्केचिंग वगैरे करणारा किंवा बरीच मदत त्यांना मेकअपच्या संदर्भात चित्रकार म्हणून करणारा. तर त्याला बाबांनी माझे फोटो दिले आणि सांगितलं की विक्रमजींना विचार की ही चालेल का? नाटक येणार वगैरे काही नव्हतं, म्हणजे ठरलं नव्हतं, शोधाशोध चालू होती. तर विक्रमजींनी आशिषलाच सांगितलं की जी त्यांची केशरचना आहे इंदिराजींची प्रसिद्ध, ती आणि त्यातली पांढरी बट करेक्ट. हे ह्या चेहऱ्यावर लावून बघ. तर त्यांनी ते लावून बघितलं. चेहऱ्याला काहीच मेकअप, म्हणजे चेहऱ्यात बदल काहीच नाही, फक्त ते लावून बघितलं. आणि त्यांचा 5व्या मिनिटाला बाबांना फोन आला की ही मुलगी कुठे सापडली तुम्हाला? तर ते म्हणाले का? तर ते म्हणाले ही हुबेहूब दिसते इंदिरा गांधी. तर मग बाबा म्हणाले की माझी मुलगी आहे आणि ही चांगली नटी आहे. तर असं ते झालं आणि त्याच वेळी ते फोटो बाबांनी मला पाठवले फोनवर आणि मी या वळणावरचं शूट करत होते सिरियलचं. तर तिथे गौतम कोळी डिरेक्टर होता. तर ते माझ्या फोनवर आले, मी पाहते तेव्हाच गौतम बाजूने आला आणि गौतम म्हणाला, "अरे वा, इंदिरा गांधी." आणि मग म्हणाला, "अरे बापरे, तू दिसतेस." तर त्या क्षणी मला ती पहिली पावती होती की मी इंदिरा गांधी वाटतेय. तर असं झालं ते. आणि मग यांनी विक्रमजींनाच ही इतकी खात्री होती की त्यांनी जब्बार पटेलांना माझं नाव सजेस्ट केलं यशवंतराव चव्हाण सिनेमासाठी. आणि मी पहिल्यांदा काम यशवंतराव चव्हाणमध्ये केलं इंदिराजींचं. आणि डॉक्टर जब्बार पटेल किती मोठ्या ताकदीचे डिरेक्टर आहेत आपल्याला माहिती. त्यांनी मला तयार केलं मुळात इंदिरा गांधी होण्यासाठी. म्हणजे ते नुसतं दिसणं नाही आहे ना, इंदिरा गांधी वाटणं आणि ते करणं काम, ते त्यांनी माझ्याकडनं घडवून घेतलं. आणि मी पहिल्यांदा याच्यावेळी मेकअपच्या स्क्रीन जी मेकअपची आणि विगच्यासाठी मापं घेणं वगैरे असतं, तेव्हा मला विक्रमजी पहिल्यांदा भेटले. आणि मग तेव्हा ते मला म्हणाले का तुझा चेहरा करेक्ट आहे, पण तू बाकी जाडी आहेस जास्ती, तर 5 किलो वजन कमी करायला पाहिजे तुला इंदिराजी व्हायचं असेल. मी ते वजन कमी केलं आणि मग तो सिनेमा केला. आणि विक्रमजींनी माझं नाव या बाकी सगळ्यांना सांगितलं, म्हणजे NTRसाठी, तेलुगू फिल्मसाठी पण सांगितलं त्यांनी. आणि ते म्हणायचे की मला हिचा मेकअप करायला त्रासच नाही आहे, मी काही बदलच करत नाही हिच्या चेहऱ्यात, त्यामुळे मला ही हवी आहे आणि ही नटी आहे, हिने असा हिचा बायोडेटा आहे. त्यामुळे मी मधुर भांडारकरांकडे काय आणि क्रिशकडे काय कामं केली.
अच्छा, म्हणजे एकच व्यक्तिरेखा किती 5 वेळा गेली म्हणजे? हा म्हणजे 5 वेळा 5 सिनेमे वेळा. 2 तेलुगू 2 झाले बाग हां. NTRचे हां. आणि मराठी 1 आणि हिंदी हां. 1, 4 आणि नाटक आणि मग 5. त्यासाठी असणारं वाचन वगैरे? खूप केलं. मी इंदिरा नाटक जेव्हा केलं ना, तेव्हा मी खूप वाचन केलं. फिल्म जेव्हा केली पहिल्यांदा तेव्हा जास्त मी त्यांचे व्हिडिओज बघितले होते. कारण तो रोल तितक्या प्रचंड लांबी रुंदीचा नव्हता. हां. यशवंतरावांवर ती फिल्म असल्यामुळे. हां. पण नाटकाच्या वेळी मात्र मला प्रचंड काम करावं लागलं. भाषेवर, दिसण्यावर, नंतर त्याच्यातले हिंदी शब्द होते ते काढून सगळे मराठी केले. तर हिंदीच्या वजनाची मराठी वाटणं, त्याच्यामध्ये स्वगतं होती. खूप खूप काय काय होतं. इंदिरासाठी कष्ट खूप होते. कॅरी करणं, कॉस्च्यूम कॅरी करणं. त्यासाठी मला बाबांनी सुरुवातीचे 13-14 दिवस असे दिले होते. ते मला म्हणाले, "तुझं तालमीमध्ये काही पाठ होण्यावर तू धरू नकोस, कारण तुला नंतर जेस्चर्स आणि याच्यावर खूप काम करायचं आहे, तर तुझं तू पाठ कर." तर मी दिवसभर तालीम करायचे आणि संध्याकाळी रात्री खूप उशिरापर्यंत पाठ करायचे. असं करून मी 14-15 दिवसात पाठ केलं. मी त्यांच्यावरची पुस्तकं वाचली. बाबांनीही तो रिसर्च खूप केला होता करताना. त्यांनी वसंतराव साठेंना वाचून दाखवलं होतं नाटक, काही त्रुटी हां. राहू नयेत म्हणून. आणि मला आजही गंमत वाटते, की लोकांनी त्यांनी खूप इंदिराजी आहेत, नाही आहेत ह्याच्यावर खूप उहापोह केला नाटकाच्या वेळी. त्यांनी हे लक्षातच घेतलं नाही कधी, की हे सत्याला धरून आहे, पुस्तकांवर आधारित आहे. हे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना वाचून दाखवलेलं नाटक आहे. हे लक्षात नाही, आपल्याकडे लक्षात न घेता करण्याच्या खूप गोष्टी आहेत. हां, हां. हेच मी पुढे बोलणार होतो, की आणि काही प्रतिक्रिया मग? मला चांगल्या प्रतिक्रिया तर खूप मिळाल्या. म्हणजे हां. माझा अभिनेत्री म्हणून आत्मविश्वास खूप वाढला इंदिरानी. प्रेक्षकांनी खूप मला कौतुक केलं. म्हणजे नाटक संपल्यावर रोजचंच दर प्रयोगाच्या नंतर होतं, की मी कपडे न बदलता सर्व ऑडियन्सला जवळ-जवळ फोटो प्रत्येकाला न थकता मी देत असे. कारण त्यांना तो आदर होता त्या व्यक्तिमत्वाविषयीचा. तर ते खूप झालं. एक निगेटिव्ह गोष्ट अशी काही जणांनी म्हटली, मी जसं म्हटलं तसं विचार न करता असं नाही म्हणणं, ते मोठं विधान होईल. पण विचारात न घेता काही काही गोष्टी, की त्यातली इंदिरा ही घरची होती, आई हां. होती, सासू होती, मुलगी होती. हां. तर ह्यावेळी त्या कशा रिॲक्ट झाल्या असतील हे तुम्ही पाहता त्या व्हिडिओजमध्ये नाही आहे ना. त्यामुळे तुम्ही इंदिराजींचा जो बाणेदारपणा तो त्याच्यात होता, की त्या जेव्हा लोकांशी बोलतायत, त्या जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये बोलतायत, तेव्हा तो होता. पण हे जे घरचं होतं, त्यांचं आणीबाणीच्या नंतरचे निर्णय घेण्यातला काही प्रमाणावरचं धैर्य होतं आणि काही प्रमाणावरचं भयभीत होणं होतं, खरं की आहे. आपलं काहीही होऊ शकतं, हे जे होतं. तर ह्या वेळची इंदिरा ही तुम्ही पाहिलेली नाही आहे. त्यामुळे ती वेगळी असणार. ते कॅरेक्टरायझेशन वेगळं करावं लागणार आणि त्यासाठी तुम्हालाही एका वेगळ्या इंदिरेला तोंड द्यायचं आहे. त्या दृष्टीने नाटक पाहायचं आहे. हे काही वेळा कमी झालं. त्याचा मला अभिनेत्री म्हणून आणि नाटकालाही काही वेळा फटका बसला. हो. म्हणजे राज काझींनी एक खूप सुंदर वाक्य लिहिलं होतं त्यांच्या रिव्ह्यूमध्ये. त्यांनी म्हटलं होतं, की इंदिरा प्रेमींनी आणि इंदिरा द्वेष्ट्यांनी दोघांनी हे नाटक पाहायला हवं. कारण ह्या नाटकामध्ये जो बॅलन्स आहे, की आपला द्वेष पण 100% बरोबर आहे का? आणि आपलं प्रेम पण 100% बरोबर आहे का? हे पाहायला हवं. ह्या वाक्यामध्ये त्या नाटकात जो बॅलन्स होता तो आला होता. पण दुर्दैवाने नाटकाच्या प्रेक्षकांनी बायस्ड खूप त्याच्याकडे पाहिलं आणि ज्यांना इंदिराजींबद्दल प्रेम होतं त्यांनीच ते नाटक पाहायचं आणि ज्यांना राग होता त्यांनी नाही पाहायचं. असं केलं गेलं, जे मला असं वाटतं नाटकावर आणि माझ्यावरही अभिनेत्री म्हणून अन्याय करणारं होतं. कारण आपण एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा जेव्हा उभं करतो, जेव्हा आपण छत्रपती उभे करतो किंवा तेव्हा तेही घरातले असतात ना. जसं रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत. आता तुम्ही ते जसं घरचं ॲक्सेप्ट झालं, तसं इंदिरा बऱ्याच जणांनी केलं, पण काहींनी केलं पण नाही ॲक्सेप्ट. हां, असं एक झालंय ते. बरं, एकूण जर बघितलं आपण तर मग एकूण म्हणजे सुप्रिया विनोद सिनेमात कमी का? त्याचा पुन्हा प्रश्न हा निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना विचारण्याचा नाही नाही, पण आज आज आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रपट बनत आहेत. म्हणजे अगदी आकडेवारी सांगायची तर 2015मध्ये 110 चित्रपट बनले. यावर्षी पण 100-125 येणार. म्हणजे आपण ज्याला डिजिटलकडे वळलो 2008-9 साली, तेव्हापासून वर्षभरामध्ये 100च्या वर चित्रपट बनत आहेत. पण त्यामध्ये
आता तर इन्व्हेस्टमेंटला सुद्धा 10 वर्ष झाली. हो. मग नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या चित्रपटाची नायिका असतानाही जर लोकांना वाटत असेल की म्हणजे नाही करायचं हिला कास्ट, तर काय करू शकतो आपण? पण त्या चित्रपटाची चर्चा, इन्व्हेस्टमेंटची चर्चा झाली, त्याच्याविषयी लिहून आलं चांगलं, पुन्हा नॅशनल अवॉर्ड, मग तरी माझ्याकडे याचं उत्तर नाही. मी एवढंच म्हणेन की इन्व्हेस्टमेंट मिळाला हे माझं भाग्य. त्यातली भूमिका मला मिळाली किंवा त्याच्यासाठी प्रभात पुरस्कार माझ्याबरोबर महेश मांजरेकर आणि वैभव मांगले नॉमिनेटेड होते तेव्हा. त्याची कारण प्रभातची वैशिष्ट्य होती, नायक नायिका भेदभाव नाही करायचा. हा नाही, आणि त्यात कसं होतं, नेगेटिव्ह भूमिका पुरुष आणि स्त्री असं वेगळं नव्हत्या असंही कॅटेगरीज. नव्हतं. हा 3 नॉमिनेशन. हा. मला ते ऐकूनच गंमत वाटली होती आणि त्यातनं मला ते मिळालं. हा सो असे, आणि जसे इंदिराने मला खूप चांगले क्षण दिले, तसे इन्व्हेस्टमेंटनी पण खूप दिले. म्हणजे मी देशाविदेशात फिरून आले. स्टुटगार्डला मी रेड कार्पेटवर जाऊन आले इन्व्हेस्टमेंटमुळे. खूप मी न्यूयॉर्कला नॉमिनेटेड होते. पूर्ण इंडियन सिनेमामधल्या 5 नायिका निवडल्या होत्या, त्याच्यामध्ये मी होते. तो हे खूप मिळालं. तो आपल्याला, मला असं वाटतं आपल्याला काय काय मिळालं हे मोजलं की मग काय नाही मिळालं ते जरा Yes. बाजूला जातं. वजाबाकी कमी होते. हां, आणि इव्हन मी सतरंगी रे जेव्हा केला तेव्हा आदित्य सरपोतदारसारख्या डिरेक्टरबरोबर मला काम करायला मिळालं. सो ते छान होतं. किंवा अजय नाईकच्या बावरे प्रेम हेमध्ये काम केलं. प्रेमाने आपल्या डिरेक्टरनी जेव्हा जेव्हा मला कामं दिली तेव्हा खूप आदराने आणि प्रेमाने वागवलं आणि खूप मन लावून कामं करणारी ती माणसं होती. तर मला मजा आली. जे जे केले सिनेमे त्यांनी मजा आली. पण असं झालं का, म्हणजे काम न मागणं हं. हा स्वभाव आहे की जाऊ दे नको? नाही, माझा मोकळा स्वभाव आहे तसा. मी सांगते मला करायचं आहे काम म्हणून. अरे खूप दिवसात केलं नाही आहे बरं का मी काम तुमच्याबरोबर, असं सांगते. किंवा अच्छा. तुम्ही मोठे मला आवडलेले दिग्दर्शक आहात, मला करायचं आहे तुमच्याबरोबर काम. आणि मी असंही म्हणत नाही की प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वतः फिल्म करतो किंवा डिरेक्ट करतो तेव्हा एक डोळ्यासमोर एक असतं. मी बाबांचं इथे पाहिलेलं आहे. आम्ही गहिरेपाणी करायचो तेव्हा कास्टिंग करताना आम्हाला काय रीतीने आम्ही विचार करायचो. म्हणजे बाबांचं सुद्धा असं होतंच ना की त्यांचा ज्यांच्याबरोबर रॅपो आहे त्या माणसानं ते कास्ट करायचेच ना. हां मला कास्ट करायचं आहे ना कित्येक वेळा. का करायचं आहे? कारण रॅपो होता, माहिती होती कपॅसिटी. सो तशी माणसं अनेकांची असतात. सो माझा त्याला विरोध नाहीच आहे. पण जेव्हा तुम्ही नवे कास्ट करता किंवा माझ्यापेक्षा कमी अनुभवाचे करता, कमी वकुबाचे करता, तेव्हा कुठेतरी असं वाटून जातं की हे काम मी करू शकले नसते का बेटर. पण मार्केटिंगमध्ये कमी पडणं होतं का? तसं काही नसतं असं मला आता या वयाच्या इतकी 50 वर्ष जवळजवळ कामं केल्यावर लक्षात आलं आहे. असं काही नसतं. काही काही संधी आपल्यासाठी असतात, काही काही नसतात. कदाचित नशिबाचाही त्यात भाग असेल की एखाद्याच्या मनात त्यावेळी आपण येणं किंवा न येणं हेही असेल, काही असेल, काय आय डोंट नो. पण असं झालं की जवळपास होकार मिळाला आणि मग कळलं आपणच नाही. एकदाच असं झालं आहे. कारण बहुतेक वेळेला मला मानाने आणि गौरवाने खूप सगळी कामं मिळालीत. एकदा मात्र असं झालं होतं की एका सिरियलसाठी मला विचारलं होतं आणि दुसऱ्या दिवशी शूट होतं आणि त्या दिवशी त्या सिरियलमध्ये माझ्या ओळखीचे खूप जण होते. तर संध्याकाळपर्यंत मला काही कळलं नाही त्याविषयी आणि मला माहीत होतं की ते खूप अर्जंटली त्यांना हवं होतं. दुसऱ्या दिवशी 100% शूट असणार होतं. तर मी त्यातल्या एकाला विचारलं की तिथे कोण काम करतं आहे मला सांग. आणि तेव्हा मला कळलं की दुसरं कोणतरी तिथे काम करतं आहे. सो दॅट वॉज दॅट. पण एकदाच असं घडलं. बहुतेक वेळेला खूप प्रेम मिळालेलं आहे मला सिरियलच्या कुठल्याही सेटवर म्हणा किंवा थिएटरमध्ये म्हणा. पण ही जी संधी हुकली ती म्हणजे कशी हुकली? अगदी ऐनवेळी हुकली? मला माहीत, ऐनवेळी. म्हणजे रात्रीपर्यंत माझ्याशी बोलणं झालं होतं. कदाचित त्यांनी आणखी कोणाशी बोलणं केलं असेल, ते मला सांगितलं नसेल, किंवा त्यांच्या मैत्रीतली ती व्यक्ती आधी मोकळी नसेल, आता असेल, काही असेल. पण तसं घडलं आणि ते घडलं. ती माणसं पण खूप मला लहानपणापासून ओळखणारी आधीपासूनची होती. हो. सो असे येतात अनुभव, सगळ्यांनाच येतात. कित्येकांना माझ्यापेक्षा खूप वाईट अनुभव येतात. तर मी म्हणते की चला, आम्हाला बाबांमुळे जसं मी म्हणते की पुस्तकं ही मी केवळ चांगलीच वाचत आले. मला कुठल्याही पुस्तकांपासून सुरुवात करून मग मोठ्या लेखकांपर्यंत जावं लागलं नाही, कारण घरात चांगलंच साहित्य असायचं. तसे काही काही रोल्स चांगलेच मला घरबसल्या मिळालेले आहेत. पण याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की स्वतः लेखिका, चित्रकलेची आवड, अभिनेत्री आणि म्हणजे बौद्धिकदृष्ट्या सक्षम होत जाण्याची इच्छा,
मला वाटतं हे विधान अधिक करेक्ट आहे, कारण जसं आपण वाचत जातो अशा वेळेला मालिकांमध्ये किंवा कुठे आपण जे काम करतो तिकडे कधी भाषा म्हणजे त्या लेखकाचं आवडत नाही हां. असं होतं? नेहमी होत नाही. आता जसं आमची गोठ मालिका अरुणा जोगळेकर लिहायच्या, खूप सुंदर द्यायच्या हां. सीन्स लिहून, आणि शिल्पा नवलकर लिहायची, किंवा आता मुग्धा गोडबोले लिहिते. ही सगळी साहित्यिक बॅकग्राऊंड हो, असलेल्या हो, मोठ्या हो, घरातल्या साहित्यिक घरांमधल्या आहेत हो, अभिनेत्री. हो. स्वतः अभिनेत्री पण आहेत. त्यामुळे त्यांना कल्पना असते की काय रीतीने सीन घडतो. हां. तर तसे चांगले अनुभव पण खूप आहेत. पण काही काही वेळेला घाईघाईत लिहून येतात काहींचे सीन्स. हल्ली खूपदा असं होतं, जर नवे लेखक असलेत तर व्याकरणाच्या चुका खूप असतात. मग ते काय आपण त्यांना सांगायला जात नाही, आपण करून घेतो वाक्य नीट आणि बोलतो. किंवा मी आत्ता सावली होईन सुखाची सिरियल करायचे, नाशिकला आमचं शूट असायचं सन मराठीसाठी. तर तेव्हा तर मी सगळ्या मुलांना माहिती असायचं. ते मला एकदा बोलूनच दाखवायचे, ताई याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे ना, याच्यात आम्ही चुकीचं व्याकरणदृष्ट्या बोलत नाही होत ना, हा, हा. किंवा लिहिलेलं चुकीचं नाही आहे ना. मग ते मला आवडायचं ते करायला, कारण शेवटी स्क्रीनवर चांगलं जाणं महत्त्वाचं आहे. हां, पण याचा त्रास व्हायचा नाही, हे त्रास करून घेऊ नये. नाही नाही, तुम्हाला डेली सोपमध्ये काम करायचं असेल तर त्रास कशाचाच करायचा नसतो. त्रास करून घेऊन नाही काम करू शकत डेली सोपमध्ये, कारण ते एक मोठी यंत्रणा आहे ती, आणि ती वेगळ्या रीतीने वर्क होते. ते आपल्याला समजून घ्यावंच लागतं. मी सिस्टीमशी तुम्ही जुळून घेतलं पाहिजे, घेतलंच पाहिजे. बरोबर आहे. पण आता आपण असं म्हणतो सिस्टीमशी जुळून घेतलं पाहिजे, पण आता आपण नाटकाकडे समजा वळलो, आता या आधीमध्ये आता परत सिस्टीमचं झालं. वाद जे गाजतात की नाटकाचा प्रयोग सुरू असताना कोणाचा मोबाईल वाजतो किंवा काय, आणि मग एखादा कलाकार डिस्टर्ब होतो, तो नाटक थांबवतो आणि तिथूनच तो सांगतो की नाही नाही ते तुम्ही थांबवा किंवा बाहेर जा. मग आता हे कसं काय, ह्याकडे कसं काय बघायचं आपण? इथे बुद्धीचा संबंध आहे. प्रेक्षकांनी पण बुद्धी वापरायला पाहिजे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणायचं आहे की तुम्ही 3 तास देऊन येता ना, तुम्ही पैसे दिलेत ना तिकिटाचे, मग अख्खं नाटक बघणं हा तुमचा हक्क आहे. मग ते बघा ना. आणि अशी काहीच क्षेत्र आहेत, उदाहरणार्थ डॉक्टर्स, की जे ते सायलेंटवर ठेवूच शकतात ना. आणि त्यांना जर आलं की बाबा आत्ता तुम्हाला कुठलं ऑपरेट करायचं, तुम्हाला जाणंच भाग आहे, काही इमर्जन्सी आली, कोण गायनॅक असेल, तिला एखाद्या बाईसाठी जावंच लागलं, तर जावं ना. आम्ही कुठे नाही म्हणतो आहे, नट कुठे नाही म्हणत आहेत. उठून जा, काही करा, फोनही घ्यायचा असेल तर बाहेर जाऊन घ्या. पण नाटक डिस्टर्ब करायची ही काय आनंद, हा कसला आहे, हे मला कळू नाही शकत. आणि एवढं कोण मोठं आहे? मी तर म्हणेन की ज्यांना फोन सांभाळावा लागत नाहीत तीच माणसं सगळ्यात जास्त मोठी असतात. त्यांचे सहकारी फोन घेत असतात. ते महत्त्वाची कामं असतील तरच सर एवढं सांगू का असं विचारतात की नाही. ते फोन घेऊन फिरतात का? उच्च पदावरची सगळ्यात माणसं नाही फिरत. म्हणजे तुम्ही मोठे आहात असं पण तुम्ही दाखवण्यात अर्थ नाही. हां. तुम्ही जर मोबाईलवर बोलत असाल तर तुम्ही नक्कीच मोठे नाही आहात. तुम्हाला कळतच नाही आहे की काय करायला पाहिजे. मग प्रत्येक नट हा प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी आहे. कुणी रागावून बोलेल, कुणी सीन चालूच ठेवेल, कुणी म्हणेल की माझा सीन आहे तो मध्ये डिस्टर्ब होण्यापेक्षा मी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे, जरी मला मनात न पटत नसलं तरी. किंवा आता इंटरव्हल आलाच आहे, आता मी 1 सेकंदाचा सीन संपणारच आहे, तर जाऊ देत ना कशाला, असं होऊ शकतं. ते प्रत्येक माणूस आपल्याप्रमाणे रिॲक्ट करणार. मग तुम्ही तो असा रिॲक्ट का झाला याच्यावर बोलणं चुकीचं आहे ना. तुम्ही आधी केलंच चुकीचं आहे ना. मग त्याच्यावरती तुम्ही, आता आम्ही जर वाक्य पाठ नाही म्हटली, आम्ही चुकलो, तर तुम्ही असं म्हणणार का? तेव्हा तुम्ही विचारता ना जाब, की तुम्ही पाठ करून का नाही आलात? हे दिसतोय हा फंबल होतोय नट, दिसतंय की याला पाठ नाही आहे. मग ही तुमची अपेक्षा आहे ना. मग तुम्ही नीट नाटक बघावं अशी आमची अपेक्षा असेल तर काय चुकीचं आहे ना त्यात. मग आम्ही रिॲक्ट आमच्या स्वभावाप्रमाणे करणार. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये ना बऱ्याच सिनियरसोबत काम करण्याची संधी मिळाली तिन्ही माध्यमात. हो, असे काहींची काही वैशिष्ट्य? खूप मी सुदैवी आहे या बाबतीत. हां. मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की समाधान हे आपण वेगवेगळ्या रीतीने मानू शकतो. मी खूप मोठ्या माणसांबरोबर काम केलेलं आहे. एक सत्यदेव दुबे, ज्यांची अशी पद्धत होती की आधी पाठ करून घ्यायचं अख्खं नाटक आणि मगच बसवायला घ्यायचं. उलटं पण असतं, माझ्या वडिलांचं उलटं होतं. ते आधी बसवायचे, त्यांना वाटायचं की लोकांना पाठ करायला सोपं पडेल मुवमेंट्सच्या सकट. हां हां, बरोबर आहे. ते वेळच घालवत नसतं. हां. दुबे असं नाही, दुबे महिनोन महिने वाचन घ्यायचे.
त्यांची प्रायोगिक पण नाटकं असायची, त्यामुळे त्यांना वेळही असायचा. त्यांना ॲक्टर्स तयार करायचे असायचे, म्हणून पण ते तसं करायचे की ॲक्टर्सना पूर्ण त्यांच्या भाषेवर त्यांचं प्रभुत्व यावं असं करायचे. सो एक दुबेंना मी खूप पाहिलं जवळून. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की दुबेंना तुम्ही गुरु म्हणताय, पण त्यांनी तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारलं होतं का, असं बरोबर बऱ्याच जण. तर मला स्वीकारलं होतं. अच्छा. मी 5 वर्ष त्यांच्याबरोबर मेजर रोल्स, नायिकेच्या भूमिका केलेल्या आहेत. हां. 2 मराठी नाटकं आणि 3 हिंदी नाटकं अशी मी केलेली त्यांच्याबरोबर. त्यामुळे मी अभिमानाने सांगेन की तो माणूस मला खूप पाहायला मिळाला. त्यांचे राग, लोभ खूप पाहायला मिळाले आणि खूप शिकायला मिळालं. दिलीप प्रभावळकर, त्याच्याबरोबर मी खूप काम केलं लहानपणापासून. आणि आज तो ज्या रीतीने या क्षणी त्याचं कौतुक होतं आहे. सो मी खूप म्हणजे जवळजवळ बाबा गेल्यानंतर त्यांनी मला सुरुवातीच्या काळात तर तो दर 8-10 दिवसांनी मला फोन करायचा की कशी आहेस. म्हणजे त्यांनी बाबा गेल्यानंतर एक बाबांची जागा, एक मोठी व्यक्ती माझ्या आयुष्यात होती जिच्यावर मी काम करत होते. ती जागा रिकामी झाल्यानंतर जे होतं ते त्याला कळत होतं. सो त्यांनी ती एक भूमिका, म्हणजे लोकांना माहीत नसलेला दिलीप प्रभावळकर मी पाहिलेला आहे. दुसरं असं की त्याच्याबरोबर काम करताना तो इतका प्रिसिजनने काम करतो, बारीक सारीक गोष्टी तो इतक्या वर्कआउट करतो, ते मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे मी अगदी लहान अलबत्या गलबत्या पहिलं नाटक मी केलं त्यात तो चेटकीचं काम करायचा. सो तेव्हापासून मी त्याला पाहत आले. नंतर मी एक अदृश्य माणूस म्हणून नाटक होतं, तो प्रोफेसर नारायणचं काम करायचा, मी त्याच्या भाचीचं काम करायचे. आमची मेजर कामं होती दोघांची. त्यानंतर घरतिघांचं, म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवर मी त्याच्याबरोबर काम केलं आहे. त्याची सगळी कामं बाबांबरोबरची मी पाहिली आहेत. नंतरची व्यावसायिक सगळी नाटकं पाहिली आहेत, फिल्म्स पाहिल्या आहेत. सो त्या माणसाकडनं मी अभिनेत्री म्हणूनसुद्धा खूप शिकले. आणि त्यामुळे माझ्यावर एक हाही परिणाम झाला की मला लाईटली घेतात ना जे अभिनय किंवा कुठलंही काम, हां. ते मला नाही आवडत. कारण मी बाबांना किंवा दिलीप काकासारख्या माणसांना पाहिलं की ज्या माणसांनी खूप बारकाईने घरतिघांच्यामध्ये कुठलंही एखादंही त्याला हे जागा सुचली, एखादी मी असं करून पाहू का, ते नाटक सिरियसही होतं, त्याच्या ह्याच्या रोलमध्ये उपरोध खूप असल्यामुळे खूप लाफ्टर्सही मिळायचे. म्हणजे विनोदी नाटक चालू असावं अशा रीतीने त्या उपरोधक वाक्यांना लाफ्टर्स असेल. तो विचारायचा बाबांना फोन करून की मला रत्नाकर आज हे सुचलं आहे, करू का? हो म्हणाले तर पुढच्या प्रयोगात आम्हाला सगळ्यांना सांगून तो ते करायचा. सो ह्या अशा नटांना मी पाहिलेलं आहे. किंवा रीमा इतकं गोड वागायची, इतका गोड वावर होता तिचा, तिचं दिसण्या इतकं गोड होतं की कसं दिसलं पाहिजे, कसं असलं पाहिजे. आता मी निश्चितपणे रीमासारखी नाही दिसू शकणार, पण ते प्रेझेंटेबल असणं काय असतं, आपल्याला कुठे पोचायचं आहे, कोणत्या प्रकारे जी सहजता होती कामामध्ये. वंदना गुप्ते, काय सहजता आहे कामामध्ये. किंवा वंदनाच्या बरोबर मी पहिलं जे व्यावसायिक नाटक केलं प्रेमाच्या गावा जावे, तिथे वंदना होती मला गाईड, म्हणजे तिचं शेपूट असल्यासारखी मी वापरायचे. अच्छा. हां. तर वंदना मला सगळीकडे घेऊन जायची. म्हणजे पार्ट्यांपासनं ते नाटकाला जाताना राहायला तिच्याबरोबर, असं सगळं असायचं. पुण्या-बिण्याला गेलं की विवा शिरवाडकरांकडे मी तिच्याबरोबर गेलेली कित्येक वेळा, ती आणि मोहन वाघ, आणि मला घेऊन जायची नेहमी लहान असताना. 15-16 वर्षाची असताना मला ही संधी, त्यांनाही पाहायची संधी, कानेटकरांना पाहायची संधी, वसंत कानेटकर त्यांच्यामुळे मिळाली. सो वंदनाकडनं खूप शिकण्यासारखं आहे. माणूस म्हणून सुद्धा जो उरक आहे तिचा, प्रचंड उरक आहे, एका वेळी 10 गोष्टी ती करू शकते, हे शिकण्यासारखं आहे खूप. नटीनी संसार आणि आपलं क्षेत्र हे दोन्ही कसं सांभाळावं हे तिच्याकडनं नक्कीच शिकण्यासारखं. असे खूप खूप जण आहेत. आणि मालिकेमध्ये आशा काळेंसोबत वगैरे काम? मी आशा काळेंसोबत नाटक केले. अच्छा. हां. आशा काळेंसोबत अजून यवनात मी नाटकात काम केलं आहे. आणि साटलोटमध्ये त्यांनी जे आम्ही अमेरिकेत केलं, साटलोट अमेरिकेसाठीच ते लिहिलं होतं, तेव्हा तिथे माझी आई ते जी भूमिका करायची ती इथे भारतात आशाताईंनी केली. अच्छा. हां. सो आशाताई सिरियल्स वगैरे बघायच्या माझी.
आणि त्या खूप प्रेमाने वागायच्या. म्हणजे मी असं म्हणायचे की ह्याच त्या आशाताई आहेत का की ज्या काय म्हणतात ट्रॅजेडी क्वीन म्हणून त्या एरवी खूप साध्या सोशिक नायिका हां, एकेकाळी, सोशिक 70च्या नायिका, दशकातल्या मराठी सोशिक चित्रपटात. नायिका. हां. तर त्या खूप साध्या मजेत वागणाऱ्या होत्या हां. आणि त्यांच्याकडनं ना एक टापटीप शिकण्यासारखी होती की कुठेही तुम्ही प्रेझेंटेबल असलं पाहिजे बाबा. जाल तिथे तुम्ही आशा काळे दिसलं पाहिजे, हे त्यांचं होतं. अशा अव्यवस्थित कशाही त्या कधीच जात नसत. पण त्याचबरोबर त्या शिकून घ्यायच्या काही काही गोष्टी की ज्या अनयुज्युअल आहेत. आता त्यांचं मी एक नाटक पाहिलं होतं, मला आत्ता नाव नाही आठवत. रवींद्र मंकणीबरोबर ते होतं, रेशीम धागे. खूप वेगळं काम होतं त्यांचं त्यात. लोकांचं आपल्याकडे असं आहे की ज्याच्यासाठी ती माणसं प्रसिद्ध आहेत तेच त्यांचं प्रसिद्ध करायचं. करेक्ट. चौकटीतलं. त्यामुळे रेशीम धागे नाही. पण मी कायम असं करत आलेली आहे की प्रत्येक माणसाची, शक्यतो प्रत्येक नटाची वेगवेगळ्या भूमिका जिथे जिथे आहेत त्या पाहायच्या आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज आहेत ते आपल्याबद्दलचे जसे लोक करतात ते आपण नाही करायचं त्यांच्या बाबतीत. आपण नक्की पाहायचं आणि ठरवायचं की ते काय काय करू शकतात. करेक्ट आहे, अगदी व्हर्सटाईल अगदी. असतात बरेच नट, पण तुम्ही त्यांच्या भूमिका पाहिलेल्या नसतात आणि मग तुम्ही म्हणता की हा हेच करतो. बरं, आता एक बोलण्यामध्ये एक विधान आलं की करिअर आणि आपलं संसार हा बॅलन्स कलाकारांनी सांभाळावा, हा एक त्या पिढीचं वैशिष्ट्य होतं. बरोबर आहे. पण गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात आपण एक दिसतंय आपल्याला सोशल मीडियावर विशेषतः, म्हणजे की आजची जी पिढी आहे कलाकारांची, ते लग्न करतात की घटस्फोट घेतात. मला वाटतं आजची पिढी असं नाही म्हणू शकत आपण. मला मान्य आहे, पण ते आता हे सातत्याने दिसायला लागलंय. 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर पूर्वी ही विशेषतः या क्षेत्रात जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुमच्या आजूबाजूला असतात, त्यामुळे वेगवेगळ्या रीतिनीती आवडणं हे अगदी शक्य असतं. मान्य फक्त आहे. मर्यादा तुमची कुठे आहे हे माहीत पाहिजे. कारण ज्यांच्या अभिनयाच्या, ज्यांच्या बुद्धिमत्तेच्या, ज्यांच्या वकुबाच्या प्रेमात पडावं अशी खूप माणसं आसपास असतात. त्यामुळे पूर्वीही हे होतंच, काही कमी नव्हतं. आत्ता कदाचित ते सोशल मीडियामुळे जास्त दिसत असेल, जास्त लोकांपर्यंत पोचत असेल. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आता जसजशा पिढ्या पुढे जात चालल्या आहेत तसतसं हुशारी पण वाढत चालली आहे काही एका प्रमाणावर. किंवा जर एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली तर ती सहन करत कशाला बसायचं, असं एक आता दिसतं आपल्याला. पूर्वी आपण सहन करत बसायचो. आता पूर्वी काही जोडप्यांनी काही गोष्टी सहन केल्या, काहींनी नाही केल्या. आज कमी लोक सहन करत असतील कदाचित, पण कदाचित पूर्वी सहन करणारे होते तेही बरोबर होते असं कुठे. काही संसार आपण असेही पाहू शकतो, याच क्षेत्रातले कशाला, कुठलेही, की ज्यांनी केवळ संसार टिकवायचा म्हणून संसार टिकवले. त्यांनी स्वतःचा हॅपीनेस अगदीच बाजूला टाकला. तर तो बाजूला टाकलाच पाहिजे का, हा एक प्रश्न आहेच. आणि तो जर आत्ताची पिढी टाकत नसेल बाजूला, हां, आत्मकेंद्रित काही होत चालली आहेत माणसं, ते नाही व्हायला पाहिजे. कारण संसार करायचं जर तुम्ही ठरवलं तर समोरच्या माणसाला समजणं, त्याला काही एक जागा देणं हे आवश्यकच आहे. ते करायचं नसेल आणि मीच महत्त्वाचं असं म्हणायचं असेल तर मग तेही ठीक आहे, मग संसार करूच नाही, पडूच नाही त्या फंदात. काय माहिती आहे, तुम्ही लग्न करण्यापूर्वी हे केले ना, विचार केले ना. बरं, काही त्यातले बरेचसे प्रेमविवाह आहेत. म्हणजे तुमचं प्रेम म्हणजे सकाळी उठलं, दुपारी प्रेम झालं आणि संध्याकाळी लग्न केलं, इतकंच सोपं नसतं ते. माणूस तुम्हाला कळल्यावरच तुम्ही लग्नाचा निर्णय घेता. मग नंतर असं काय घडतं की 2 महिन्यात, 4 महिन्यात, वर्ष, 2 वर्षामध्ये कोणी 15 वर्षांनी घटस्फोट घेणं. मी आम्हाला वेगळं व्हायचं असं बाबांचं नाटक केलेलं आहे. अच्छा, हां. त्याच्यामध्ये 6 केसेस होते घटस्फोटांच्या. तर त्यामुळे माझा त्यावेळेपासून विचार खूप झालेला आहे घटस्फोटांवर. आणि त्याच्या स्क्रिप्टमध्ये जर पहिली लाईन पाहिली, एक पान नुसतं रिकामं आणि त्यावर एक लाईन होती की एखादं नातं जर संपलेलंच असेल तर ते चालू ठेवण्याचे कष्ट घेऊ नयेत, ते वर्थ नसतात. हे कुठल्या तरी एका मोठ्या, मला वाटतं साहित्यिकांनी किंवा वकिलांनी, त्याच्या खाली नावही होतं, ते मला आता आठवत नाही, पण म्हटलेलं वाक्य. तर एखादं नातं कधीही संपू शकतं असं मला वाटतं. त्यासाठी काही कारणं लागत नाही. तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही नवरा बायको नसता. नवरा बायको होऊन तुम्ही जेव्हा संपूर्ण वेळ एकमेकांबरोबर काढता तेव्हा असंही होऊ शकेल.
माणसाला, की आधी ज्या गोष्टी आनंदी वाटत होतं, ज्या गोष्टी आधी आवडत होत्या, त्याच गोष्टींचा नंतर त्रास होऊ शकेल. मला असं वाटतं कंपॅटिबिलिटी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज मी जर व्यवस्थित असेन आणि माझा नवरा खूप अव्यवस्थित असेल, मला काय म्हणतात ते डिफरंट पोल्स अट्रॅक्ट म्हणतात तसं लग्नाच्या आधी अट्रॅक्शन वाटू शकेल. पण नंतर जर आपल्याला दिसलं की घर आपलं सगळंच सततच पसरलेलं आहे, तर त्यांनीही माणूस त्रासिक होऊ शकतो. तो म्हणू शकतो की नाही, ह्याला एंड पाहिजे कुठेतरी. त्यामुळे लहानातली लहान गोष्ट किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट ही माणसाचं मन बदलायला, आणि जर तसं बदललंच मन, तर मला वाटतं की जाऊ द्यायला पाहिजे. म्हणजे एक माझा नेहमी या गोष्टीवर विश्वास आहे की इफ यू लव्ह समवन, सेट इट फ्री. इफ इट कम्स बॅक, इट इज युअर्स. इफ इट डझंट, इट नेव्हर वॉज. काय माहिती आहे, ह्या सगळ्या हा जो विषय आहे, याच्यामध्ये परंपरावादी जो समाज आहे, जो वर्ग आहे, त्याच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की सूरज बडजात्याचा हम आपके है कौन हा सिनेमा जो 1994 साली आला आणि त्यानंतर आपल्या लग्न संस्कृतीमध्ये ग्लॅमर आलं. तर लग्नातला थाटमाट वाढला, संगीत आलं, नृत्य आलं, एकदम म्हणजे झकाझकपणा आला. लोक लग्नावर भरपूर पैसे खर्च करायला लागले आणि तेव्हापासून म्हणजे त्याच्याही पूर्वी असं व्हायचं, पण त्यानंतर असं व्हायचं की आई आपल्या मुलीला सांगायची की अरे तुला लग्न करून जायचे सासरी, आतापासून काही गोष्टी शिक. मग हे जे सगळं आहे ते मुलीनेच शिकलं पाहिजे की मुलांनी पण? याच्यात 2 गोष्टी आहेत तुमच्यात. एक, हम आपके है कौन म्हटलं, की त्याच्यामुळे बदल झाला. तर येस, तो बदल झालेला आहे. तो चांगला की वाईट याच्यावरचं मी माझं पर्सनल मत सांगू शकते. हां. प्रत्येकाचं लग्न स्वतःचं असतं. हो. त्यांनी निर्णय घ्यावा. पण मला असं वाटतं की आपला वकूफ काय आहे, आपल्याला काय झेपणार आहे, त्याप्रमाणे केला खर्च तर बेटर असतं. हां. कारण कसं असतं, शेवटी लोकांना दाखवायचं असलं तरी शेवटी पैशाचं सोंग आपण नाही ना नंतर आणू शकत. तर मला नेहमीच हा प्रश्न बऱ्याचदा पडतो, की जर तुम्ही भयानक श्रीमंत आहात, तुम्हाला उडवायचाच आहे पैसा, तरी पण तो त्यावर उडवण्यापेक्षा सोशल कामांमध्ये घालवला तर बेटर आहे, असं मला नेहमीच वाटतं. पण तरी तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुम्हाला थोडा वाया घालवला तर काही नाही. पण जर कमी पैसे असतील, तर ते लोकांना छान वाटावं, किंवा एक संगीत म्हणा, काय म्हणा, किंवा प्री वेडिंग शूट असं पण हल्ली हो. असतं. जेव्हा तुम्ही लग्नाच्या आधी लाखो फोटो तसेही मोबाईलवर काढत असता. मग प्री वेडिंग शूट करून आणि खर्च कशाला करायचा? आम्हाला नेहमी एक काय म्हणतात ते, सामान्य गृहिणी म्हणून प्रश्न पडत आलेला आहे. हां. तर आता तर आपल्या हातात आहे मोबाईल, की ज्याच्यावरनं फिल्मसुद्धा करू शकतो आपण. का पाहिजे आपल्याला हा खर्च करायला? आता मी यामुळे प्री वेडिंग शूट करणाऱ्या लोकांच्या पोटावर पाय आणत असले नाही, तर नाही, मला नाही. माहीत नाही. हां. पण ते क्रिएटिव्ह असतं, छान असतं वगैरे सगळं ठीक आहे. पण मला म्हणायचं की जे करायचं असेल ते आपण किती मर्यादेत करावं, हे एरवीच म्हणजे जसं आपण म्हणतो की पैसे इन्व्हेस्ट करावेत. जर आपल्याला पूर्वी जसं म्हणायचे की तुम्हाला पगार मिळाला की त्यातले 25% तरी तुमचे सेव्ह झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातनं पाहिलं तर हा खूप जास्त खर्च होतो बऱ्याच जणांचा, खरं आहे. असं मला वाटतं. मोठमोठे अल्बम्स, सगळ्या गोष्टी. आणि हा एक प्रश्न पुन्हा सर्वसामान्य म्हणून मला नेहमीच पडतो, की आपण हजारो लोकांना बोलवतो. मी तर लग्नांना वगैरे जाते, ती साडी-बिडी सावरत, ती जेवायचं असेल, मी एकदाच काय ते थोडंफार प्लेटमध्ये भरून घेते. कोण ती साडी सावरत परत जाणार आणि घेऊन येणार? मग त्या प्रत्येक डिशवर आपण एवढा खर्च करतो. येणारे तरी तेवढा आनंद घेतात का? तर हे सगळं मला सामाजिकदृष्ट्या असं वाटतं, की प्रत्येकाने त्यावर, मी नाही सांगू शकत, की कोणी काय खर्च केला पाहिजे. पण प्रत्येकाने आपल्याला काय योग्य आहे? काय योग्य आपल्यासाठी आहे? एखाद्याच्या क्षेत्रासाठी त्याला 10,000 लोकांना बोलवणं हे कामाचं असेल, कामाचा भाग असेल, किंवा अनेकांनी त्याला बोलवलं आहे म्हणून बोलायचं, काही असू शकतं. पण जसे पैसे एरवी वाचवले पाहिजेत, तसेच लग्नावरचे वाचवले पाहिजेत, असं माझं मत मान्य आहे. आहे. हो. आणि तुम्ही जे म्हणालात आत्ता, की मुलीला असं-असं सांगितलं जायचं, ते बरोबर होतं का नाही? तर निश्चितपणे कुठल्याही मुलीला असं सांगणं, की तुला पुढे घर सोडून जायचं आहे आणि तिथे जाऊन ॲडजस्ट करायचं आहे, त्यामुळे तू त्याची सवय करून घे. हे तसं त्रासदायकच असतं कुठल्याही मुलीला. मुळात आधी घर सोडून जाणं हीच गोष्ट मुलीसाठी तशी काहींना तर ट्रॉमॅटिक होऊ शकते. कितीही त्रास होऊ शकतो. कुणाला चांगलं सासर मिळालं, छान झालं, सगळ्यांनी समजून घेतलं, ठीक आहे. पण तरीही जाणं एका घरातनं सगळं सोडून हे
त्रासाचंच असतं. वर त्याला लहानपणापासून तुम्ही सांगता. पण आता मला असं वाटतं अशी वेळ आली आहे, की मुलींनाच काय मुलांना पण सांगायला पाहिजे, की तुला पुढे संसार करायचा बाबा, तुम्हाला दोघांनाच लग्न केल्यावर राहायची वेळ बऱ्याच वेळा येऊ शकते. तर आत्तापासून जरा स्वतःच्या कपड्यांच्या घड्या स्वतःच करायला लागा. हां. इकडे-तिकडे पसारे करता, चहा मागवून घेता, स्वतःचा चहा जाऊन करायला लागा निदान. हे मुलांना पण सांगायला हवं. आणि मी तर आता सासू होईन तेव्हा मी तर तयारी ठेवलेली आहे, की मुलासाठी जे मी करते ते मला सुनेसाठी करावंच लागणार आहे. पण त्याच वेळी मी मुलाला जशी ओरडते तशी मी सुनेला ओरडेन. हां. ही याची तिन्ही तयारी ठेवायला पाहिजे. तुमच्या लग्नाची स्टोरी काय आहे? लव्ह स्टोरी? नाही, माझं अरेंज मॅरेज आहे. अच्छा. हां, म्हणजे मला तेव्हा असं वाटायचं, की माझ्या काही काही कल्पना होत्या नवऱ्याबद्दलच्या. तर तसं मला त्यावेळी मिळाला नव्हता कोणी प्रेमात पडायला लग्नाच्या वयात. मग म्हटलं मग अचानक एक असं प्रपोजल आलं, की असा-असा मुलगा आहे. त्याला वेगळ्या प्रकारची मुलगी हवी आहे. म्हणजे मी वेगळ्या प्रकारची असं समाजाने धरून ठेवलं होतं त्या काळात आमच्या क्षेत्रामुळे. आणि मग आमचं लग्न ठरलं, झालं. आणि तेव्हाच मी मगाशी म्हटलं ते नाट्यदर्पण अवॉर्ड मिळालं होतं. मी त्याला म्हटलं, "हे बघ बाबा, हे आता मिळालं आहे. कदाचित पुढची 25 वर्ष पुन्हा मिळणार नाही. हो, होऊ शकतं. स्ट्रगल जास्ती असतं, हां. कौतुक कमी असतं. तर तू कौतुक बघून माझ्याशी लग्न करू नकोस. माझ्या स्ट्रगलला साथ देणार असशील तर कर." आणि झाला संसार आत्तापर्यंत चांगला. त्या अर्थी हां, हां. त्या अर्थी तो त्यानीही ॲडजस्ट केलं असेल, मीही ॲडजस्ट केलं असेल. पण हे विनोद हे आडनाव आहे का? विनोद हे आडनाव आहे. येस. माझ्या नवऱ्याचं नाव मिलिंद आहे. मिलिंद विनोद अच्छा, असं. हां. हां. आणि आमच्या म्हणजे पूर्वापार काही पिढ्यांच्या आधी मला असं वाटतं म्हणजे जे मी ऐकलं आहे, माझ्या कानावर आलं आहे ते, की विनोदी निरूपण करणारे एक निरूपणकार आमच्या पूर्वजांमध्ये होऊन गेले. तर त्या विनोदी निरूपणामुळे विनोद हे नाव पडलं. नाहीतर खरं आमचं मोडक होतं आधी. अच्छा. बरं, मी एक आत्ता जो लेटेस्ट ट्रेंड आहे तो एक सुरू होतोय असं दिसतंय. हं. त्याच्याविषयी एक प्रश्न करतो, की आता काही म्हणजे आपल्या क्षेत्रातले काही कलाकार कधी-काळी आपण कोणाचे तरी क्रश होतो असं सांगायला लागले. हा एक नवा ट्रेंड येऊ पाहते. काय वाटतं? ते एवढे पॉडकास्ट आहेत वेगळे-वेगळे, काही ना काही तर सांगायला पाहिजे ना. आणि बऱ्याच जणांना टॅगलाईन मिळते ना तुम्हाला. अच्छा. हां. आम्ही खूप साधं बोललो, तर तुम्ही त्याचे रील्स कसे करणार? त्यामुळे वेगवेगळ्या लोकं वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागलेत. तर त्यातले त्यांना वाटत असेल तसं सांगावं आणि ते त्याच्यामुळे काही वादळं होत असतील, तर त्याच्यामुळे कोणाचे काय म्हणतात ते फॉलोअर्स वाढत असतील. तर प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे तो. पण तुम्ही कोणाचा क्रश होता? हे आता मी सांगायचं मग तुम्ही त्याचं रील करणार. नाही, नाही. एखाद्या कलाकाराचा वगैरे आवडता कलाकार असा क्रश नाही, कोणाचा मी होता? त्याच्याकडेच येणार होते, की हां. खरं तर क्रश ही गोष्ट खूप आनंदाची आहे. करेक्ट. म्हणजे माझा आता मी लहानपणापासून व्यावसायिक बाबा जेव्हापासून नाटकं लिहायला मी 7वी-8वीत होते, तर मी ओळीत श्रीकांत मोघेंची नाटकं पाहिली. बाबांच्या कित्येक नाटकांचे, व्यावसायिक नाटकांचे ते हिरो होते. अश्वमेधसारखं सिरियस नाटक, अजून यवनात मीसारखं विनोदी नाटक, ची चौका चंपा गोळकरसारखं तुफान गाणी असलेलं म्युझिकल. मी त्यांची सलग कामं बघत गेले. माझा खूप क्रश होता. आता मी खूप लहान होते त्यांच्यापेक्षा, त्यामुळे असं काही टॅगलाईन तुम्हाला Tagline मिळण्यासारखं मिळणार काही नाही. पण क्रश होता ना, तो असतोच. आणि का असू नये, आपण एखाद्या गोष्टीला ॲडमायर करणं. पुरुषच का, मी रीमाचं पुरुष नाटक पाहिलं. रीमा मला किती आवडायला लागली होती. म्हणजे मी नंतर रीमाबरोबर काम केलं विठो रखुमाईमध्ये, घर तिघांचामध्ये. पण त्यावेळी मला आठवतंय मी तिच्यासारखं तिने त्या नाटकामध्ये तिचे केस असे खूप पसरायचे. छान होते केस तिचे. तिने नुसतं एक रबर बांधला तरी ते छान दिसायचे. तर ती आधी रबर लावायची, मग वेणी घालायची आणि मग परत खाली एक रबर लावायची. ती तिची ही मी खूप दिवस तसं करत होते. का? कारण मला ते खूप आवडलं होतं. वा. ती आवडली होती. त्यामुळे ती करते तसं करायचं, असं सगळ्यांचंच असतं. किंवा आपण काम करताना प्रत्येक वेळी आपल्यासमोर नाटकामध्ये खूपदा असं होतं, की खूप गोष्टी येणाऱ्या व्यक्ती येतात. दिग्दर्शक म्हणा, लेखक म्हणा, नट म्हणा. मग तुम्हाला ते आवडू शकतातच.
मग त्याला तुम्ही क्रश म्हणायचं का मैत्री म्हणायची काय काय म्हणायचं तर तुम्ही तुमच्या मनात ठरवा. मी तर मनात ठेवत आले आपल्याला काय वाटतं. हे चांगलं आहे अगदी. हां, मग म्हणजे समाजाला त्रास होईल असं नाही. एखाद्या माणसाला मी जरूर सांगते की हे मला तुझ्यातलं आवडलं, हे खूप छान आहे किंवा काही. कारण त्यांनी त्या माणसाचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. Correct. किंवा आपल्याला जे वाटतं ते आपण व्यक्त, जसं आपल्याला प्रेक्षक येऊन सांगतात ना की आम्हाला तुम्ही खूप आवडता. मला किती जण सांगतात तुमचा आवाज आवडतो. ज्या आवाजाला मी सुरुवातीला घाबरत असे, म्हणजे शाळेत वगैरे ना मी उत्तरं द्यायला खूप मागे असायचे. का तर माझा वेगळाच आवाज येणार आहे, घोगरा, आणि बाकीच्या मुलींचे नाजूक आवाज आहेत. आता जेव्हा मला लोक सांगतात की आम्ही मागे उभे होतो, आम्ही तुमचा आवाज ऐकला आणि आम्हाला कळलं की सुप्रिया विनोद आहेत, मग आम्ही तुम्हाला भेटायला आलो. सो आवाज ही आपली एक काय म्हणतात ती वेगळी सिग्नेचर होते. तर तेव्हा लोक सांगतात, आपल्याला बरं वाटतं ना, मग आपणही लोकांना सांगावं. व्हेरी गुड. आता आपण रॅपिड फायर घेऊया. हं. तन्मन की घर तिघांचे हवे? घर तिघांचं. नाटक, लेखन, चित्रकला? नाटक. मेकअप रूम की व्हॅनिटी? दोन्ही नाही. हां? मेकअप रूम आणि व्हॅनिटी ह्याच्यासाठी, हे माझ्यासाठी खूप, दोन्ही गोष्टी खूप काय म्हणतात त्या कृत्रिम आहेत. मला विचारा, रिहर्सल हॉल विचाराल, स्टेज विचाराल, थिएटर विचाराल तर येस. नाही तर मेकअप रूम, व्हॅनिटी काय सगळं सारखंच आहे माझ्यासाठी. अच्छा, म्हणजे मी असं तिथे काय? नाहीच दिसत फारशी. म्हणजे मी सीन चालू असला तरी मी तो सीन बघत असेन, दुसऱ्याचा सीन चालू असेल तरी मी तिथे बसलेली असते. मेकअप रूममध्ये असेल तर मी कोणाचं तरी स्केच करत असते किंवा वाचत असते पुस्तकं. असं असतं. म्हणजे माझा ना मेकअपवर फार विश्वास आहे. म्हणजे मेकअप हवा आहे मला मान्य आहे, पण ते स्वतः करणं, स्वतः कसे जास्त सुंदर दिसतो ह्याच्यावर माझा कधीच फोकस नव्हता. त्यामुळे आणि व्हॅनिटीमध्ये राहून झोपा काढणं, मला जर तसं कोणी करत असेल, मी त्यांना सांगते, अरे काय करते तिथे बाहेर बघा, हवा किती छान आहे, निदान बाहेर हवेत जरा एक्सरसाइज करा. मी मुलांना खूप सांगायचे ह्याला असताना, नाशिकला जेव्हा आमचं शूट असायचं, की अरे तुम्हाला आता सलग मिळाली आहेत 2-3 वर्ष, मुंबईपासून तुम्ही दूर आहात, तुम्हाला शूट नसेल तेव्हा इथे इतकं सुंदर जागा होती, आमचं लोकेशन इतकं छान होतं, आणि नाशिकचा पाऊस आणि इंद्रधनुष्य दिसायची आकाशात. म्हणायचे जा जरा त्या किल्ल्यावर चढा, समोर दिसतोय किल्ला, अशा ठिकाणी होतं. तर माझं त्याच्यात आहे, निसर्ग, चित्र, वाचणं. स्वतः तर काय कसं दिसतं हे मेकअपमन बघतील, हे कॅमेरामन बघतील, लाईटवाले बघतील. बरं, पडद्यामागच्या गप्पांमध्ये हं, कामाशिवाय जेव्हा आपण रिकामे असतो हं. त्या गप्पांमध्ये कामाविषयी गप्पा करायला आवडतात की गॉसिप? फक्त कामाविषयी गप्पा. गॉसिप मी करत असेन, काय आपण अगदी काय धुतल्या तांदळासारखे नसतो, पण त्यासाठी वेळ नाही घालवायला. म्हणजे असं जर म्हणालं कोणी नुसत्याच गप्पा मारायला जाऊया, त्याच्यापेक्षा मी वाचन असेल, काही असेल, किंवा त्यातनं आपण काही पुढे काही काम करणार असलो तर निश्चितपणे. म्हणजे मी लहानपणापासून अशा गप्पा खूप पाहत आले. म्हणजे बाबा आमचे कुठे बाहेर जातच नसत, लिहायचे, दिवसभर लिहायचे, फक्त दुपारी 1-1.5 तास थांबायचे, सकाळी 10ला सुरू करा, रात्री 10पर्यंत लिहायचे. आणि त्यानंतर त्यांना प्रोड्युसर्स भेटायला यायचे, नट भेटायला यायचे, वाचनं असायची. काहीच नसेल तर आम्ही नाटक एखादं करून आलो, प्रयोग, तर आम्ही निश्चितपणे आधी सगळे घरी यायचो, त्यांना रिपोर्ट द्यायचो कसा प्रयोग झाला त्याचे. तर ह्या गप्पांमध्ये मला खूप इंटरेस्ट असतो. ह्यांनी आपली वाढ होते असं मला वाटतं. पण अदरवाईज हा वाईट आहे, हा चांगला आहे, असं करण्यासाठी गप्पा ते ठीक आहे. म्हणजे आपल्याला कधीतरी त्रास झाला तर आपण बोलतो, हां, एवढंच. पण तेवढंच. शिवाजी मंदिर की दीनानाथ? दोन्ही चांगली आहेत खरी. शिवाजी मंदिर, कारण खूप आधीपासून आहे ते. दीनानाथच्याही आधीपासून आहे. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स की OTT? ठरवणं कठीण आहे, प्रत्येकाचं आपापलं बलस्थान आहे. पण सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्सपेक्षा नक्कीच. कारण सिंगल स्क्रीनला महत्त्व होतं. एक सिनेमा लागला आहे ह्याचं, त्याचा एक चार्म होता. अजूनही जे सिंगल स्क्रीन आहे तिथे तो चार्म मल्टिप्लेक्सला आहे असं वाटत नाही. सोय आहे ती आपल्याला सिनेमा बघता यावा यासाठी. आणि OTT हे वेगळंच आता आलेलं माध्यम आहे, त्याची तुलना आपण सिनेमांची किंवा कशाशी करू नाही शकत. पण सिंगल स्क्रीनची एखादी आठवण? शोले, मिनरवाला पाहिलेला. हां, म्हणजे हां, मिनरवाला मी 3-4 वेळा पाहिला, वेगवेगळ्या वयात शोले. आणि कारण 5 पहिल्यांदा वर्ष होत पाहिला असतो. तेव्हा ब्लॅकनी तिकीटं होती,
माझी आई घेऊन गेली होती आम्हाला. ब्लॅकनी घ्यायचं नाही घ्यायचं, मिळणार तिकीट नाही मिळणार, अशा ह्याच्यात पहिल्यांदा पाहायला. नंतर बरीच वर्ष चालल्यावर एक क्लासिक म्हणून पाहिला. माझं वय पण बदलत गेलं शोलेच्या बरोबर. तर तेव्हा वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहिलं गेलं, कशा रीतीने ते चांगलं केलं आहे. नंतर एक क्लासिक म्हणून जेव्हा अगदी शेवटचे 5 वर्षातलं, आता तो जाईल अशी वेळ आली होती, मॅटिनीला होता. हो, बरोबर, तेव्हा मॅटिनीला नंतर, हां, तेव्हा वेगवेगळ्या देशातनं आलेल्या लोकांना नेऊन दाखवायचा शोले की हा 5 वर्ष चालला आहे. अच्छा. सो शोलेची खूप आणि आजही मी शोले मध्ये मध्ये एक वर्षातनं 2 वेळा वगैरे मी शोले बघते. कारण ती कारागिरी जी आहे, ते जमून गेलेलं मिश्रण आहे, ते नाही होणार परत. करेक्ट. अगदी मला आजही आठवते, मिनर्वाला अप्पर स्टॉल ₹4.40 आणि बाल्कनी ₹5.50 तिकीट होतं. आणि ते त्यावेळेला आम्ही गिरगावकर मध्यमवर्गीयांना महाग वाटायचं. हो, खरं आहे. बरोबर आहे ना? सिनेमा ही काही सगळ्यांच्या रोजच्या बघण्याची गोष्ट नव्हतीच. एक सण असायचा की सिनेमाला जाणार आहेत, सगळं कुटुंब मिळून जाणार आहे. त्यासाठी सगळ्या बाजूनी तयारी करावी लागायची, पैशांची सुद्धा. हो, हे मात्र खरं आहे. वृत्तपत्र, डिजिटल न्यूज की चॅनल न्यूज? वृत्तपत्र, डिजिटल न्यूज की चॅनल न्यूज? वृत्तपत्र. वृत्तपत्रामध्ये जे शांतपणे आपल्याला कळतं, वाचता येतं, काही लेखही असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचे. म्हणजे एखादी बातमी असेल तर त्या बातमीला पूरक असे वेगवेगळे लेख असतात. तर वृत्तपत्राचं महत्त्व माझ्यासाठी खूप आहे. विकेट टिप की हे लॉंग लिव्ह? मला काही खेळातलं काहीच. विकेट ट्रिप की लॉंग लिव्ह, म्हणजे मोठी ट्रिप? माझ्यासाठी नाटकासाठी किंवा याच्या शूटसाठी जाईन त्याच ट्रिप्स खऱ्या. अदरवाईज मला ट्रिपला जायची अजिबातच हौस नाही आहे. कामाच्या निमित्ताने गेलं, मग थोडा आराम केला, थोडं पाहिलं. असं आठवणीतलं एखादी? खूप असतील पण एक. असं आता आम्ही साटलोटं मगाशी मी म्हटलं, अमेरिकेला जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मतकरी कुटुंब या. त्यावेळी नाटकं तेवढी फ्रिक्वेंटली जात नसत. तर एक व्यावसायिक अशा प्रकारचं नाटक घेऊन या की ज्याच्यामध्ये मतकरी असतील सगळे. माझी आई NSDची शिकून आलेली ग्रॅज्युएट आहे. कित्येक नाटकात तिने कामं केले. दुभंगमध्ये श्रीराम लागूंबरोबर सुद्धा. तर ती काम करत होती, मी करत होते, बाबा काम करत होते. बाबांनी मुंबईत केलं नाही मग साटलोटं नाटकात. आणि जेव्हा दिलीप कुलकर्णी गेले, त्यांनी केलं ते काम. बाबांनीच बसवलं नाटक, पण बाबा काम मुंबईत करत नव्हते. तर तेव्हा मात्र बाबांनी काही प्रयोग केले मुंबईत. पण अदरवाईज आम्ही चौघं, आणि गणेश रेकॉर्डर ऑपरेट करत होता, त्याला रोल नव्हता त्यात, आणि सुनील तावडे आणि वैजंती चिटणीस, अशी आमची 5 जणांची कास्ट. आणि असे आम्ही एक छोटा ग्रुप गेलो होतो. आणि तेव्हा पहिल्यांदा अमेरिकेमध्ये आम्ही सगळीकडे सेटची डिझाईन्स पाठवली होती, तयार केले गेले सेट्स, आणि व्यावसायिक नाटकाचा अनुभव. नंतर सुयोग वगैरे जायला लागले, आता तर फ्रिक्वेंटली जातातच नाटकं. पण हे फार कमी लोकांना माहिती आहे की साटलोटनी त्याची सुरुवात झाली. आणि आमचे 15 एक प्रयोग होते, 14 का 15 प्रयोग होते. संपूर्ण अमेरिकाभर आम्ही त्यावेळी फिरलो. विकेंड्सना प्रयोग असायचे, आणि शनिवार रविवारी फक्त, आणि आठवडाभर आम्ही अमेरिका पाहायचो. प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जायचो, आणि आठवडाभर आम्ही फिरत असायचो. आणि त्यावेळी मी जी अमेरिका पाहिली ते माझ्या मनावर अजूनही कोरलं गेलेलं आहे. मुख्य म्हणजे आम्ही सीझन्स पाहिले. 2 महिने आम्ही होतो, कारण प्रत्येक वीकेंड असे 14 वीकेंड्स आम्ही फिरलो. त्यामुळे फॉल बघितला, बर्फ बघितला, आणि मला त्यांची जी पानगळ असते ती आपल्यापेक्षा फार वेगळी असते. त्यांचं जे हिरव्याच्या आणि ऑरेंजच्या ज्या छटा असतात, आणि एकाच वेळी ते सगळे रंग जमिनीवर ती पानं पडलेली दिसतात, ते आणि लाल भडक झाडं दिसतात. ते बाबांनी त्याचं पेंटिंगही केलं होतं, म्हणजे त्यांच्याकडनंच माझ्याकडे चित्रकला आली. तर ते फार अविस्मरणीय होतं. आणि त्यावेळी आम्ही 2 वेळा डिस्नेलँड, 2 वेळा युनिव्हर्सल स्टुडिओ, कारण ओर्लँडोला पण पाहिलं होतं आणि याला पण ओरिजिनल पण. हो, यस. त्यामुळे आम्ही 2 वेळेला सी वर्ल्ड, खूप कमाल ट्रिप होती. तर अशा या सुप्रिया विनोद, तुम्ही आज आमच्या या इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टसाठी आवर्जून आलात. आणि एक करिअरबद्दल जसं बोलता बोलता इतरही काही गोष्टींबद्दल जी सुस्पष्ट मतं किंवा रोखठोक मतं मांडलीत,
मला वाटतं की तुम्ही खूप म्हणजे तुमचा जो दृष्टिकोन आहे हा मला वाटतं प्रेक्षक एक नव्याने काही गोष्टींचा विचार करेल किंवा काही लोक नव्याने विचार करतील असं मला वाटतं. पण तुम्ही इथे आलात, मनमोकळ्यापणाने गप्पा केल्या याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचेही खूप धन्यवाद, कारण मी तुम्हाला पत्रकार म्हणून, लेखक म्हणून खूप वर्ष ओळखते आणि आता हे वेगळं क्षेत्र तुम्ही, मी जे नेहमी म्हणते तसं काळाबरोबर पुढे जाणं हे सगळ्यांना जमत नाही, ते तुम्ही करत आहात आणि तसं करताना तुम्हाला माझी आठवण झाली आणि तुमच्याशी गप्पा मारायला मिळाल्या, यासाठी मी पण तुमची खूप ऋणी आहे. तर रसिको, इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये आपले पुढचे पाहुणे कोण असणार याकडे तुमचं नक्कीच लक्ष असेल आणि ते आपल्याशी कशा गप्पा करतात, काय सांगतात याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्कंठा असणार. खूप खूप धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.